परिचय करून देतो। माननीय श्री किशोर भाऊ चव्हाण, पश्चिम महाराष्ट्र प्रांत विश्व हिंदू परिषदेचे माननीय मंत्री, माननीय श्री नितीनजी महाजन, बजरंग दलाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे प्रमुख म्हणजे संयोजक आहे, आणि श्रीपादजी रामदासी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत विश्व हिंदू परिषदेचा प्रचार प्रसिद्धी आयाम आहे, त्याचे ते प्रमुख आहे। मी स्वतः संदेश बेले, पश्चिम महाराष्ट्र प्रांत बजरंग दलाचा सहसंयोजक आहे। नमस्कार। प्रथम सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या पर्यंत स्वागत करतो। विश्व हिंदू परिषदेचा बजरंग दल हा तरुणांचा एक युवा गट, युवा आयाम आहे। त्या विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात संभाजीनगरमध्ये येथे जी औरंगजेबाची कबर आहे ती हटवण्यासंदर्भात आंदोलन विश्व हिंदू परिषद बजरंग दल येत आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, औरंगजेब मुघल शासक होता, त्यांनी कायम हिंदूंचा द्वेष केला। त्याचबरोबर अनेक आपली मंदिरे त्यांनी तोडली, तर ते काशी विश्वनाथचं असो, सोमनाथाचं मंदिर असो, मथुरेचं मंदिर असो। इतिहासात अशी नोंद आहे की मथुरेच्या मंदिरामधील आपली जी केशवाची जी मूर्ती आहे ती पण मूर्ती तिथून हलवून आग्रा येथील मशिदीमध्ये त्याला पुरण्यात आली, अशी इतिहासात नोंद आहे। हजारो मंदिरांनी त्यांनी नासधूस केलेली आहे। स्वतःच्या बंधूंनाही त्यांनी संपून टाकलाय, स्वतःच्या बंधूंचाही त्यांनी वध केला। जन्म देणाऱ्या पित्याला त्यांनी कैदेत टाकलं। असा जुलमी शीख संप्रदायातील शीख गुरु तेग बहादूर सिंग, त्याचबरोबर गुरु गोविंद सिंग यांचाही वध केला। गुरु गोविंद सिंग यांच्या परिवारातलाही सदस्यांचाही वध करण्यात आला। त्यांची 2 लहान मुलं होती, त्यांनाही भिंतीत चिरडून त्यांचा वध करण्यात आला। असा जुलमी ज्याने महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर मंदिरावर पण हल्ला केला होता, किंवा जेजुरीगडावर पण हल्ला केला होता, अशा अन्यायकारी आणि कायम ज्याच्या मनात हिंदू देश भरला। त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहिती आहे, छत्रपती संभाजी महाराज हा फाल्गुन मास आहे, कारण हा बलिदान मास म्हणून आपण सर्वजण पाहतो। छत्रपती संभाजी महाराजांचा 40 दिवस त्यांनी छळ केला, धर्मांतरण करावं त्यांनी, त्यासाठी त्यांनी आग्रह दिला। पण छत्रपती संभाजी महाराज त्यांनी बलिदान दिलं। धर्मांतरण केल्यानंतर त्यांनी बलिदान दिलं, हिंदुत्वासाठी बलिदान दिलं, राष्ट्रासाठी बलिदान दिलं, स्वराज्यासाठी त्यांनी बलिदान दिलं। एवढं थांबलं नाही, आपली जी महाराष्ट्राची छत्रपतीची राजधानी जी होती रायगड किल्ल्याला त्यांनी आग लावली। छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसुबाई छत्रपती शाहू महाराज यांना त्यांनी अटक केलं। छत्रपती शाहू महाराजांवर त्यांनी धर्मांतर करण्यासाठी अनेक वेळा आग्रह केला, तर त्यांनी धर्मांतर होऊन दिलं नाही। अशा या जुलमी राजाचा, क्रूर कामाचा, ज्याने अन्याय केला, काय हिंदू धर्माने जिझिया कर पण लादला, अशा माणसाची कबर जर का आपल्याला दिसत असेल तर खऱ्या अर्थाने त्यांनी केलेल्या अन्यायाला आपण प्रोत्साहन देतो का, असंच वाटायला पाहिजे। त्यामुळे विश्व हिंदू परिषद बजरंग दल ती कबर हटवावी यासाठी आंदोलन चालू करतं। आंदोलन विविध टप्प्यात होईल, आणि त्या आंदोलनाचे विविध जे टप्पे आहेत त्या संदर्भात माहिती आमचे प्रांताचे बजरंग दलाचे संयोजक नितीन महाजन देतील। नमस्कार। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाने हे राज्यव्यापी आंदोलन येत्या 17 तारखेला जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार जयंतीच्या दिवशी पूर्ण राज्यभर जिथे जिथे तहसील कार्यालय आहे, जिथे जिथे जिल्हाधिकारी कार्यालय आहे, त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी एकाच वेळी एकाच दिवशी माननीय जिल्हाधिकारी असतील किंवा तहसीलदार साहेब असतील यांना माननीय गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने आम्ही निवेदन देतोय। त्याआधी त्या कार्यालयाबाहेर आंदोलन होईल। आंदोलनाचे स्वरूप छत्रपती शिवाजी महाराजांचा जयकार असेल, धर्मवीर संभाजी महाराजांचा जयकार असेल, आणि या कुकर्मी औरंगजेब विरोधी या चळवळीमध्ये
जेवढे काही हिंदू समाजातले स्वाभिमानी नागरिक येतील त्या सगळ्यांचं मनोगत होईल आणि त्यानंतर सन्मान्य जिल्हाधिकारी आणि यांना निवेदन दिलं जाईल. सुरुवातीला हे आंदोलन फक्त निवेदनापुरतं आम्ही केलंय. शासनाला आम्ही विनंती करतोय किंवा आमची मागणी करतोय की ह्या जुलमी शासकाचं जे कबर इथे आहे की जी आम्हाला वारंवार खुणवते, आम्हाला आमच्या इतिहासात घेऊन जाते, आमच्या गुलामगिरीची, आमच्यावर झालेल्या अत्याचाराची, आमच्या आया बहिणींवर झालेल्या अत्याचाराची आम्हाला आठवण करून देते. या सगळ्या गोष्टी आम्ही शासनाला सांगतोय आणि या सांगितल्यानंतर येत्या 17 तारखेला हे निवेदनाचं आंदोलन होईल. भविष्य काळात प्रशासनाशी विचारणा करून त्यांचा पाठपुरावा करून जर हे आंदोलन प्रशासनाकडे निघत असेल तर आम्ही शासनाचे आभार मानू. तदनंतर जर प्रशासनाने यांना दिरंगाई केली तर आम्ही शासनाला अल्टिमेटम देऊ, काही दिवसाची कालावधी देऊ, हिंदू समाजाला जागृत करू आणि हे आंदोलन फक्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं नसून समस्त हिंदू समाजाचं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायिकांचं आहे आणि महाराष्ट्रात जो स्वाभिमानी हिंदू राहतोय त्या सर्वांचं नव्हे तर हिंदुस्थानातल्या सगळ्या हिंदूंचं आहे. फक्त औरंगजेबाने महाराष्ट्रातच धुडगूस घातला नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये त्याचा धुडगूस घातल्याचा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये पंजाब असेल, राजस्थान असेल आणि आपला महाराष्ट्र त्याच्यात जास्तच बाधित आहे. या हिंदू समाज घेऊन आम्ही एक मोठं आंदोलन उभं करू आणि सरकारने हे आंदोलन जर पूर्णतास नेण्यास सहकार्य केलं तर सरकारचं अभिनंदनच असेल. पण सरकार हे कामात जर अपयशी असेल तर पुढच्या आंदोलनाची दिशा सुद्धा ठरलेली आहे. जर प्रशासनाने कायदेशीररित्या हे कबर काढली नाही तर हिंदू समाजाचा इतिहास आहे जे आम्ही शासनाकडनं मागणी करून घेतो आणि मागणी करून नाही मिळाला तर आम्हाला जसं श्रीराम जन्मभूमी आंदोलन त्या बाबरी ढाच्यावर कार सेवा करावी लागली तर बजरंग दल या कबरीवर कार सेवा सुद्धा करेल. पण आमची विनंती आहे प्रशासनाला या निवेदनातनं की अशी वेळ हिंदू समाजाला येऊ नये. सर्वत्र सगळं